हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 4 पाहत आहोत. ओके. आधीच्या टॉपिकमध्ये आपण जसं की सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण, की जसं की काही सजीव एकमेकांच्या आधारावर एकमेकांच्या साहाय्याने कसं जीवन जगतात, कसं ते पोषण करतात एकमेकांचं, ते आपण त्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं. नंतर हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे परपोषी परजीवी कोणत्या वनस्पती असतात, त्या कशा पद्धतीने जगतात, वाढतात, ते आपण पाहिले होते. त्यानंतर शेवटचा पॉईंट पाहिला होता आपण खालच्या लेक्चरमध्ये, इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. कीटकभक्षी म्हणजे कीटकांचं भक्षण करणाऱ्या, किडे खाणाऱ्या ज्या वनस्पती होत्या त्याबद्दल आपण काल माहिती पाहिली होती. ओके. सो आजचा आपला पॉईंट आहे पेज नंबर 29वरील. द नेम इज सॅप्रोफिटिक प्लांट्स. काय? सॅप्रोफिटिक प्लांट्स. सॅप्रोफिटिक प्लांट्स म्हणजे काय तर मृतोपजीवी वनस्पती. काय? मृतोपजीवी म्हणजे मृत वनस्पतींवर जगणाऱ्या किंवा मृत अवशेष जे असणारे किंवा जे काही कुजलेले घटक असणारे त्यांच्यावर जगणाऱ्या वनस्पती. सो तर त्याची माहिती आपण पाहूया आता. मग प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफिटिक प्लांट्स. काय? सजीवांच्या कुजलेले जे काही मृत शरीर असतात किंवा मृत अवशेष असतात त्यांच्यावर जे वनस्पती जगतात किंवा अवलंबून असतात, तर अशा वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती म्हटले जाते. आता सजीवांचे कुजलेले मृत अवशेष म्हणजे कोण? मग याच्यामध्ये ॲनिमल्स येतील, बर्ड येतील, आपण मनुष्याची जी जात आहे ते येतील, किंवा वनस्पती देखील असू शकतात. म्हणजे सजीव म्हटलं आहे त्यांनी. स्पेसिफिक कोणता सजीव असं त्यांनी म्हटलं आहे का? तर नाही. व्हेरियस टाईप्स ऑफ फंगाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. आता जसं की मग यामध्ये काय काय येतात पहा. म्हणजे कवक जे गटातले जे असतात, आपण याआधी शिकलो होतो ना, फंगाय म्हणजे काय? कवके. मग त्याच्यामधील जी काही उदाहरणं होती जसं की काय? मशरूम, ओके, म्हणजे भूछत्र. त्यानंतर फंगाय म्हणजे बुरशी. त्यानंतर काय पाहिलं होतं आपण? ईस्ट म्हणजे काय? तर भूछत्र म्हणजे कवके, बुरशी आणि भूछत्रे. भूछत्रे म्हणजे काय? मशरूम आपण त्याला म्हणतो. जसं की मग हे जे काही कवक गटातील फंगाय गटातील जे काही आहेत ते सुद्धा काय आहेत? मग एक प्रकारे सॅप्रोफिटिक प्लांट्सच ते आहेत. का? कारण की ते देखील मृत अवशेषांवर जगत असतात. म्हणजे कोण? तर बुरशी, भूछत्र आणि जे काही कवके असणार आहेत ते. नेक्स्ट, फंगाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झिम्स ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट टू ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. तर मग आता पहा, आता मृत अवशेष जे असणार आहेत म्हणजे सजीवांची जी काही मृत अवशेष असतात, मग हे काय करतात? कवके त्याच्यावर त्यांचा पाचक रस ते सोडतात. काय करतात ते? त्यांचा जसं की पाचक रस म्हणजे त्याला काय आणलं जाणार आहे? एन्झिम्स. एन्झिम्स म्हणजे काय? पाचक रस ते त्याच्यावर सोडतात. मग तो सोडल्यानंतर काय होते पहा मग, तर मग ते द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्सॉर्ब द ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. मग ज्यावेळेस हे जे कवके असतात हे काय करतात? जे मृत शरीर असणार आहेत त्यांच्यावर त्यांचा पाचक रस सोडतात आणि पाचक रस सोडल्यानंतर मग त्या म्हणजे मृत शरीरातील जे काही कार्बनी पदार्थ असतात त्यांचं विघटन, त्यांचा नाश तिथं व्हायला लागतो. आणि मग त्यांचा नाश झाल्यानंतर जे काही सोल्युशन, जे काही द्रावण तिथे तयार होतं, मग ते द्रावण हे जे कवक गटातील ज्या काही वनस्पती असतात त्या काय करतात? मग ते शोषून त्या घेत असतात. आणि शोषून घेतल्यानंतर मग त्यांना हवं ते न्यूट्रिएंट्स, हवं ते पोषक द्रव्य त्यांना तिथं मिळत असतात. म्हणजे काय करतात? ते प्रकारे ते मृत शरीरांना ते काय करतात? त्यांचा नाश करतात, विघटन करतात. आणि नंतर मग काय? त्याच्यापासूनच ते स्वतःचं पोषक द्रव्य तिथं मिळवत असतात. इथे बाजूला त्यांनी एक सॅप्रोफिटिक प्लांटचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तर हे कशाचं उदाहरण बरं? आय थिंक हे मशरूमचं उदाहरण आहे. भूछत्री आपण त्याला म्हणतो पहा. जसं की म्हणजे छत्रीसारखा त्याचा आकार असतो बऱ्याच वेळा. दिसतंय? दिसायला किती छान दिसतंय, पण ते काय आहे? एक मृतोपजीवी ती वनस्पती आहे. म्हणजे तिथं काहीतरी मेलेलं असणार आहे. थोडक्यात ती वनस्पती मेलेली असेल किंवा एखाद्या प्राण्याचे काही अवशेष असेल म्हणून ते तिथं उगवलेलं असतं. ओके, आलं लक्षात? मग ते एक प्रकारचं काय प्लांटच ते आहे. जसं बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेला आपल्याला बऱ्याच वेळा असं कुत्रं मांजर काही मरून पडलेलं दिसतं, बरोबर आहे. पण काही दिवसानंतर आपण जर पाहिलं तर तिथं त्याचा सापळासुद्धा कधी कधी दिसत नाही. तर मग ते कुठं गायब होतात? त्यांचे मग जे अवशेष कुजलेले असतात, सडलेले असतात, तर मग ते काय करतात? हे बुरशी वगैरे काय करतात? त्यांना
आपण पाहिलं त्यांचं पाचक रस म्हणजे त्यांचं काहीतरी लिक्विड असेल त्यांच्यामध्ये ते त्याच्यामध्ये सोडून पाहायला गेलं तर सूक्ष्मजीव आहेत, पण त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी पावर आहे. आणि ते प्रकारे काय करत आहेत, निसर्गाचं ते रक्षण करत आहेत का, कारण की त्या वस्तूंचा जर नाश केला नाही, विघटन केलं नाही, तर तिथे काय गंदगी घाण म्हणजे घाण वास तिथे सुटतो, परत त्यापासून काही आजारसुद्धा होऊ शकतो. म्हणजे पाहते एक प्रकारे काय निसर्गाचे मग ते संरक्षकच आपण त्यांना म्हणू शकतोय. ओके, सो पेज चेंज करायचं आहे आपल्याला, पेज नंबर 30. ऑलवेज रिमेंबर. ऑलवेज रिमेंबरमध्ये काय जीकेचं नॉलेज आपल्याला त्यांनी दिलं आहे पाहूया. फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगाय. सम फंगाय कॉज डिसीजेस और इलनेस व्हाईल सम फंगाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं काही बुरशींमुळे काय अन्न दूषित होत असतं. काय होत असतं, अन्न दूषित म्हणजे खराब तेथे होत असतं. म्हणजे काही जे काही बुरशी आहेत, बुरशींमधले काही प्रकार आपल्याला चांगले आहेत, तर काही आपल्याला तिथे प्रॉब्लेमॅटिकसुद्धा आहेत. तर मग काही बुरशींमुळं काय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा आजार आपल्याला होऊ शकतात. इलनेस आपण आजारी तिथे पडू शकतो आहे. तर काही बुरशी हे औषधांसाठी सुद्धा वापरले जातात. म्हणजे काय काही बुरशी आपल्याला शरीरासाठी अपायकारक असतात, तर काही उपायकारक देखील असतात. ओके, म्हणजे सर्वच बुरशी हे खराब किंवा चांगल्या नसतात, काही खराब असतात, काही चांगल्या देखील असतात. ओके, म्हणजे त्यांच्यातले प्रकार. नेक्स्ट पहा, ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. तसं जर पाहिलं तर ईस्ट आणि जे काही भूछत्र असतात मशरूम हे तसे पाहिले तर युजफुल म्हणजे ते उपयोगीच आपल्याला असतात. ईस्ट इज यूज इन फर्मेंटेशन प्रोसेसेस फॉर मेकिंग ब्रेड. आता ईस्ट जे असतं म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, किण्व त्याला म्हटलं जातं. तर हे जे किण्व आहे हे ब्रेड तयार करण्यासाठी, म्हणजे आपण जे ब्रेड खातो ना, मग फर्मेशन म्हणजे काय तर किण्व. मग आता जे ब्रेड तयार होतात तर तिथं ते ब्रेडला जे काही घटक वापरले जातात, त्या घटकला आंबवण्यासाठी काय त्याला भिजवल्यानंतर ज्यावेळेस त्याचं आंबवणं म्हणजे त्याला ज्यावेळेस टेस्ट जी येते तर ती टेस्ट एक प्रकारे कशाने येते, मशरूममुळेच येत असते. आणि आपण किती आवडीने खातो म्हणजे आता आपण जर ब्रेड पाव वगैरे असतात त्यांना आंबवण्यासाठी लांब कशाला आपण इडली करतो पहा, इडलीला पण आपण काय करतो, तांदूळ भिजत घालतो ना, त्याला एक प्रकारे आपण काय करतो, सडू देतो, खराब होऊ देतो एक प्रकारे, आणि त्याच्यानंतर आपण ते करत असतो. नेक्स्ट, मशरूम्स आर रिच सोर्स ऑफ आयरन अँड विटॅमिन्स. आता मशरूम जे आहे भूछत्र त्यांच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जीवनसत्व आणि लोह आपल्याला तिथं मिळत असतं. म्हणजे आपल्या शरीराला जे काही खूप गरजेचं असते, खास करून लेडीजमध्ये आयरनची आहे नाही, आयरन हिमोग्लोबिन जसं म्हणतो आपण. तर लोह, आयरन म्हणजे लोह आणि विटॅमिन्स म्हणजे पोषण तत्व, जसं की जीवनसत्वे. तर म्हणजे मशरूमद्वारे ही आपली गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये भागवली जाते. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं काही बुरशी या अपायकारक आहेत, तो काही उपायकारक देखील आहेत. तर मग उपायकारकमध्ये कोण येतं, तर मशरूम आणि ईस्ट हे 2 बुरशी त्यामध्ये असतात. ओके, आता अपायकारक म्हणजे ज्या आपल्याला शरीरासाठी ज्या हानिकारक आहेत त्यांची तर काही ते नावं त्यांनी दिलेली नाही आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला पहा, रोल ऑफ न्यूट्रियन्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. म्हणजे काय, तर वनस्पतींचे जे काही पोषक द्रव्य आहेत, आता वनस्पतींसाठी जे पोषक द्रव्य जे असणारे जे काही घटक आहेत त्यांचे कार्य म्हणजे त्यांचे उपयोग, आणि ते जर नसले वनस्पतींमध्ये, कशामध्ये, वनस्पती पाहतोय ना आपण सध्या, तर मग ते वनस्पतींमध्ये तर जे पोषक द्रव्य ते घटक नसले तर मग वनस्पतींवर काय दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्या अभावामुळे, ते आपण आता शिकणार आहोत. नंबर 1 आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा जो वायू आहे त्याचं फंक्शन, त्याचं कार्य काय असतं, त्याचं काम काय असतं पहा, इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजन काय करत असतो, तर वनस्पतींमध्ये प्रथिने, हरितद्रव्ये आणि पेशीद्रव यांच्यामधला तो एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे प्रथिने, हरितद्रव्य आणि पेशीद्रव यांच्या तयार होण्यासाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचा रोल तिथे निभावत असतो. आता इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सीमध्ये पहा, त्याच्या अभावामुळे वनस्पतींना काय दुष्परिणाम होऊ शकतात. रिटार्डेड स्टंटेड ग्रोथ, येलोविंग ऑफ लीव्हज. रिटार्डेड म्हणजे काय, खुटणे, गळून पडणे आहे की थकून जाणे थोडक्यात, असं त्या पद्धतीने. तर तिथे काय होतं, त्याची जी वाढ आहे ती खुंटून जाते, म्हणजे त्याची वाढ होत नाही, त्याची जी काही उंची असणार आहे तीच तिथे राहते, ते झाड वाढत नाही.
नंतर त्याची पाने जी तीसुद्धा काय येलोईंग म्हणजे ती पिवळी पडायला लागतात, पिवळी व्हायला लागतात. हे तर कशामुळे होतं? नायट्रोजनच्या कमतरतेमुळे हे होत असतं. म्हणजे तुम्हीसुद्धा ऑब्झर्व करून सांगू शकता, एखादं पिवळं झाड दिसलं तर अरे याला नायट्रोजनची कमतरता असेल बरं का, असं देखील तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट सेकंड आहे फॉस्फरस. आता फॉस्फरस हा देखील काय एक वायूचा आहे. त्याचं फंक्शन काम काय आहे पहा, त्याचं कन्वर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. फॉस्फरस काय करतो? सूर्यापासून जी प्रकाश ऊर्जा मिळत असते तिचं तो रासायनिक ऊर्जेमध्ये तो रूपांतर करून देत असतो. मग तो जर नसला तर मग वनस्पतीचे काय दुष्परिणाम होतं पहा. अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. मग काय होतात? अर्ली लीफ फॉल, अर्ली म्हणजे काय लवकरच, म्हणजे अकाळीच त्याची पानं गळून पडतात. त्यानंतर लेट फ्लॉवरिंग म्हणजे फुलं जे त्याला उशिरा यायला लागतात. त्यानंतर मुळांची जी काही वाढ आहे तीसुद्धा कशी खूप हळू होत असते. म्हणजे असे दुष्परिणाम झाडावर त्याचे होत असतात. नेक्स्ट आहे पोटॅशियम. पोटॅशियम हे मिनरल्समध्ये येत असतात. त्याचं फंक्शन काय आहे? नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आता जे काही चयापचयाच्या ज्या क्रिया असतात म्हणजे पचनाच्या, थोडक्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम टाईप, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? चयापचयाच्या किंवा म्हणजे चयापचय म्हणजे काय? जसं की पचवणे, डायजेस्टिव्ह सिस्टीम टाईप. ओके, तर ह्या क्रियेसाठी पोटॅशियमची गरज असते, म्हणजे त्याचा उपयोग होत असतो. आता वनस्पतींमध्ये तर काय डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते, म्हणून त्यांनी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हटलं आहे इथं. आता ते जर पोटॅशियम जर नसेल वनस्पतीला तर काय होईल पहा. वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्ज, फेलर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. मग त्याचं स्टेम जे ते वीक होतं. वीक म्हणजे काय? बारीक तिथे होऊन जातं खोड. त्यानंतर विल्टिंग ऑफ लीव्ज, विल्टिंग म्हणजे काय? कोमजून जातात, सुकून जातात. पानं जे तिथं काय त्याची सुकायला लागतात. आणि त्यानंतर काय आहे, जसं की झाडांसाठी जे काही पिष्टमय पदार्थ लागतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? पिष्टमय पदार्थ जे झाडांच्या वाढीसाठी लागत असतात ते तिथं तयार होत नाही. म्हणजे आपल्याला जसे कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्व जसं आपल्या शरीराला लागतात तसं वनस्पतींना देखील लागत असतात. हे आपल्याला इथं क्लिअर होईल, आहे की नाही? कारण की ते सुद्धा एक सजीवच आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे देखील एक खनिज आहे, मिनरल आहे. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. हे काय करतं? हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम ते करत असतं. त्याच्या अभावी पहा काय होतं वनस्पतींना. स्लो रिटार्डेड ग्रो, येलोईंग ऑफ लीव्ज. म्हणजे जे पहिला जो पॉईंट होता तोच आहे की त्यांची जी वनस्पतींची जी वाढ आहे ती खुंटते किंवा ती हळू होते खूप, आणि पाणी पिवळे व्हायला लागतात. नेक्स्ट न्यूट्रिएंट आहे, द नेम इज आयरन. आयरन म्हणजे काय? तर लोह. लोह म्हणजे लोखंड नाही हा, ते लोह अलग आणि हे अलग आहे. आता ते पण काय करतं? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. ते सुद्धा काय? हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम करीत असते. त्याच्या अभावी काय होतं? येलोविंग ऑफ लीव्ज म्हणजे पाने जे ती पिवळी पडायला लागतात किंवा पाने पिवळी होतात. कशाच्या अभावामुळे? आयरनच्या अभावामुळे. पुढील मिनरल आहे मॅग्नीज. तर मॅग्नीजचं फंक्शन काय आहे पहा. प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट्स हार्मोन्स. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये जशी संप्रेरके असतात तसं वनस्पतींमध्ये सुद्धा संप्रेरके असतात. तर मग मॅग्नीज काय करतं? एक प्रमुख संप्रेरक घटक म्हणून तिथं ते निर्माण करतं. म्हणजे काय? प्रमुख संप्रेरक जे असतात ते घटक त्यांचे तयार करण्याचं काम मॅग्नीज तिथे करत असते. हार्मोन्स म्हणजे काय? संप्रेरके. ते जर नसेल वनस्पतीमध्ये तर काय होतं मग? रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्ज. मग पाने काय त्यांची जी वाढ आहे ती खुंटायला लागते, म्हणजे त्यांची वाढ होत नाही. नंतर काय? पानांवर स्पॉटेड म्हणजे काय? तिथं डाग पडायला सुरुवात होते. ओके, तिथं छिद्र पडतात किंवा तिथं डाग पडायला सुरुवात होत असते मॅग्नेशियम नसेल तर. पुढे आहे झिंक. झिंक पण एक मिनरलच आहे. त्याचं फंक्शन काय आहे बा. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. म्हणजे काय? तर संप्रेरके आणि त्यांच्यातले घटक निर्माण करण्याचं काम ते करत असतं. म्हणजे जसं मॅग्नीजचं होतं त्याच टाईपमध्ये. मग ते जर नसेल तर मग काय होतं? रिटार्डेड ग्रोथ आणि येलोईंग ऑफ लीव्ज. म्हणजेच काय? त्याची वाढ खुंटते, वाढ होत नाही जास्त, आणि पाने हे पिवळे पडायला लागतात किंवा पाने पिवळी होतात. पहा, म्हणजे आता वनस्पतींमध्ये हे जे काही न्यूट्रिएंट्स आहे हे जर नसतील तर त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ह्या चार्टमध्ये आपण ते शिकलो, बरोबर. तर आता लास्ट पॉईंट आहे ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रिएंट डेफिशियन्सी इफ एनी.
आता तुमच्या परिसरामध्ये जी काही वनस्पती झाडे असतील त्यांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर मग तुम्ही ठरवू शकता की त्यांना कोणतं पोषक द्रव्य मिळत नसेल. हे तुम्ही त्याच्या ऑब्झर्वेशननुसार ठरवू शकतात. हे जे काही इफेक्ट्स आहेत, इफेक्ट्स ऑफ डेफिनेशन, हे जर तुम्हाला कळलं व्यवस्थित तर तुम्ही देखील तिथं अंदाज लावू शकता. म्हणजे तुम्ही सुद्धा एक प्रकार शास्त्रज्ञाच्या लेवलला एक स्टेप तुम्ही जाऊ शकता शास्त्रज्ञाच्या लेवलला, हे नाही. तर मग आता होमवर्कमध्ये काय लिहिणार आहात पहा. आपण आज जे काही शिकलो सॅप्रॉटिक प्लांट्स, त्याबद्दल इंग्लिश टू मराठी माहिती लिहा. त्याची आणखी काही उदाहरणं सापडतात का नेटवर, ती शोधा आणि लिहायची आहे. ऑलवेज रिमेंबर. आणि हा जो काही चार्ट आहे हा मला तरी वाटतं टोटल तुम्ही इंग्लिश टू मराठी लिहा, कारण की खूपच इम्पॉर्टंट असा तो चार्ट आहे. ओके, तर आपण आज इथेच थांबूया. सो गुड डे अँड गुड बाय.